नमस्कार. आज आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. सर्वत्र भगवंताच्या दर्शनाने होणाऱ्या भगवंताच्या साक्षात्काराविषयी सांगितल्यावर त्या भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे व महत्त्व यांचे निरूपण भगवंत करीत आहेत. श्लोक 31. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. श्लोकाचा अर्थ: जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. सर्वदा आणि सर्वत्र आपल्या एकमात्र इष्टदेव भगवंतांचे ध्यान करीत करीत साधक आपली भिन्न स्थिती पूर्णतः विसरून इतका तन्मय होऊन जातो की त्याच्या जाणीवेमध्ये एका भगवंताशिवाय आणखी काही उरतच नाही. भगवत प्राप्ती रूप अशा स्थितीला भगवंतामध्ये ऐक्य भावनेने स्थित होणे असे म्हणतात. सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या भगवंतास भजणे म्हणजे असे की ज्याप्रमाणे वाफ, ढग, धुके, थेंब आणि बर्फ इत्यादींमध्ये सर्वत्र पाणी भरले आहे, त्याप्रमाणे संपूर्ण चराचर विश्वामध्ये एक भगवंतच भरून राहिला आहे. अशा प्रकारे जाणणे व प्रत्यक्ष पाहणे म्हणजेच सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या भगवंताला भजणे होय. अशा प्रकारे भजन करणाऱ्या पुरुषाला भगवंताने सर्वोत्तम महात्मा असे म्हटले आहे. तो योगी सर्व प्रकारे व्यवहार करीत असूनही माझ्यातच व्यवहार करतो, या म्हणण्याचा भावार्थ असा की ज्या पुरुषाला भगवान श्री वासुदेवाची प्राप्ती झालेली आहे त्याला प्रत्यक्षपणे सर्व काही वासुदेवच दिसते. अशा अवस्थेमध्ये त्या भक्ताचे शरीर, वचन व मन याद्वारे ज्या काही क्रिया घडतात त्या सर्व त्याच्या दृष्टीने एकमात्र भगवंताबरोबरच घडतात. तो हाताने कुणाची सेवा करतो तर ती भगवंताचीच सेवा करतो. कुणाला मधुरवाणीने सुख देतो तर तो ते भगवंतालाच सुख देतो. तो कुणाला पाहतो तर भगवंतालाच पाहतो. तो कुणाबरोबर कोठे जात असेल तर तो भगवंताबरोबर भगवंताकडेच जातो. अशा प्रकारे तो जे काही करतो ते सर्व भगवंतांमध्येच आणि भगवंतांबरोबरच करीत असतो. म्हणून असे म्हटले गेले आहे की तो सर्व प्रकारे व्यवहार करीत असला तरी भगवंतांमध्येच वावरतो. अशा प्रकारे आज आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.